अन्नदाता यांना त्रिवार अभिवादन। आज या ठिकाणी संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली ही प्रवचन मालिका, या प्रवचन मालिकेचं आज 795 पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत। आणि या पुष्पानिमित्त आजचे आपले प्रमुख वक्ते, तुम्हा सर्वांच्या परिचयाचे, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप सरोदे गुरुजी यांचं आज प्रमुख व्याख्यान आहे, प्रवचन आहे। गुरुजी आत्ताच उपस्थित झालेले आहेत। गुरुजींचं सर्वप्रथम आपल्या सर्व समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत, सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान। या आजच्या उपक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये कामशेतवरून अनिल गायकवाड सर, त्याचप्रमाणे अरविंद जगताप सर पिसोळी पुणे, त्याचप्रमाणे अशोक गायकवाड सर घोरपडी पुणे, त्याचप्रमाणे भीमराव भोरे सर यवतमाळ, दत्तात्रय जगताप साहेब पुणे, त्याचप्रमाणे दयाराम जाधव सर यवतमाळ, त्याचप्रमाणे चंद्रशेखर खोब्रागडे साहेब चंद्रपूर, त्याचप्रमाणे गजानन पाचे साहेब आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे हर्षानंद सोनवणे गुरुजी खडकवासला पुणे, मदन कांबळे सर येरवडा पुणे, त्याचप्रमाणे मोहन शिंदे गुरुजी देहरोड पुणे, त्याचप्रमाणे दीपमालाताई काकडे उत्तम नगर पुणे, मोतीराम मुनसर हिंगणघाट वर्धा, नामदेव खाडवे सर कन्नड छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे पोपट सोनवणे गुरुजी शिक्रापूर पुणे, त्याचप्रमाणे सतीश चहांदे सर वर्धा आणि सुचिताताई सोनवणे पुणे, आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान। आज ज्यांच्याकडे संचालन आहे असे आपले संविधान विश्लेषण समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे निवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर यांच्याकडे आजचं सूत्रसंचालन आहे। तर मी सरांना विनंती करेल की आपण पुढील सूत्र हाती घ्यावं। आदरणीय अरविंद जगताप सर। धन्यवाद मुकेशजी। सर्व महामानवांना आणि महामातांना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे आज ऑनलाईन मीटिंगला हजर असलेले विचारवंत, बौद्ध उपासक आणि अभ्यासक या सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान। संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमालेत आज आपण पुष्प 795 गुंफत आहोत। आज गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर आणि आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय दिलीप सरोदे गुरुजी, के जे सुप्रसिद्ध कवी, गायक, बौद्धाचार्य, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, विभागीय सचिव, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य। आणि आज त्यांचा विषय जो आहे तो आपला सर्वांच्या आवडीचा असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश व बौद्धांची मुले कशी असावीत। खूप सुंदर असा विषय आज आहे। तर सर्व विचारवंत श्रोते सदस्य यांना मी विनंती करीन की आपण आजचा हा दिलीप सरोदे गुरुजींचा विषय आहे ते खूप ध्यानपूर्वक आपण ऐकावा अशी मी विनंती करतो। आणि आजचे प्रमुख वक्ते आदरणीय दिलीप सरोदे गुरुजी यांना मी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। आदरणीय दिलीप सरोदे गुरुजी। विश्वकल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण, विश्वरत्न, दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय समाज या संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना स्मृतींना प्रथमतः अभिवादन करतो। सर्व थोर महापुरुषांना, महामातांना या ठिकाणी वंदन करून आज संविधान जागृती देशाची प्रगती, बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे यांच्या विद्यमाने या ठिकाणी
आज आपलं 795 पुष्प गुंफण्याची मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल सर्व समितीचं, कमिटीचं, या सर्वांचं, सर्व श्रोतेगण, संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी जे आपले श्रद्धावान, शीलवान, संपन्न, गुणसंपन्न असे सर्व पदाधिकारी दररोज या ठिकाणी ह्या ऑनलाईन प्रवचनाला उपस्थित असतात, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. ज्यांनी सूत्रसंचालन केलं असं आदरणीय अरविंद जगताप सर, त्याचप्रमाणे माझे परमस्नेही मित्र सोनवणे गुरुजी, हर्षानंदजी सोनवणे, मुकेशजी गायकवाड यांनी 11:30 मला सांगितलं की गुरुजी आज व्याख्यान देताय का? म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगून ठेवले की कोण नसेल तर तुम्ही मला सांगा, मी जर खाली असेल तर निश्चितपणे मी व्याख्यान देईन. आणि खऱ्या अर्थानं या ग्रुपवर माझी पहिल्यापासूनच श्रद्धा आहे. आणि परवाचा जो कार्यक्रम झाला तो खरं वाखाणण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी आपला झाला. आपण सर्वांनी म्हणजे राबून या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल कमिटीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी सर्वांची नावं मी या ठिकाणी घेत नाहीये, सर्वच पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून या ठिकाणी मी आपलं जो आजचा व्याख्यान आहे, तर काल जो परवा आपला विषय झाला की या ठिकाणी बुद्धविहारात का गेलं पाहिजे, अतिशय सुंदर विषय ठेवला. आणि बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी, सभासदांनी चांगले विषय या ठिकाणी मांडले आणि चांगला विषय झाला. आणि मग त्याला अनुसरून मला वाटलं की आपण या ठिकाणी आपण तर ऐकतो, पण आपण पालकाने ऐकून किंवा दुसऱ्याला म्हणजे बाबासाहेबांनी शिक्षणासाठी काय संदेश दिलेला आहे तर हे आपण सांगावं. असं मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला 5 मिनिटात मी सांगतो काय विषय द्यायचा ते. आणि म्हणून मी हा विषय घेऊन आलो आहे. कारण सर्व आपण वाचक आहात, अभ्यासक आहात. तसं पाहिलं तर म्हणजे हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आहे आणि बाबासाहेबांचा संदेश मी आपल्यासमोर या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्व समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी मी माझ्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करत आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याप्रमाणे आपले लोक आज शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत. आणि केवळ कुठल्या रूढीनं, कुठल्या परंपरेनं नव्हे, तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आमची माणसं, आमचे जगताप साहेब मोठे ऑफिसर म्हणून या ठिकाणी काम करत होते. अर्चना सोनवणे आहेत, मी सुद्धा आहे. म्हणजे आपले सर्वच सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी मोठमोठ्या हुद्द्यावरती, पदावरती काम करतात. तर ही पुण्याई कुणाची आहे, तर ती फक्त कुठल्या देवाची, कुठल्या धर्माची, कुठल्या रूढीची, परंपरेची नव्हे, तर ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि त्यांच्याच पुण्यामुळे आज आपण या पदावर आहोत. या पदावरती आपली प्रगती केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यामुळे आज आपली सर्व मंडळी डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, बॅरिस्टर आहेत, मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्च पदावर काम करत आहेत. आणि म्हणून त्याच्यामुळे तर केवळ बाबासाहेबांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिल्यामुळे. आणि म्हणून शिक्षण हे प्रगतीचे व विकासाचे मूळ आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. यांचं मत आहे, देशातील गरीब मागासवर्गीय समाजामुळे मुलांना शिक्षण मिळावे व शिक्षण घेता यावे. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर या ठिकाणी माझ्या बहुजन समाजाला, माझ्या मागासवर्गीय समाजाला खऱ्या अर्थानं शिक्षण घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी म्हणजे आर्थिकनी या ठिकाणी पोचू शकत नाहीये, आपण शिक्षण घेऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या खऱ्या अर्थानं म्हणजे या ठिकाणी पालकाला सुद्धा त्यावेळेस संदेश दिला की शिक्षणामुळे मुला-मुलींना शिक्षण द्या. मुलामध्ये एक वेळचं जेवण नसलं तरी चालेल, पण आपण काय करून प्रत्येक घरामध्ये मुलांना आणि मुलींना शिक्षण दिलंच पाहिजे. हा बाबासाहेबांनी पालकांना सुद्धा संदेश अगोदर दिलेला आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बाबासाहेब म्हणजे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण केली पाहिजे, मुला-मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. या कारणामुळे या ठिकाणी त्यांची प्रगती होईल आणि त्यांचं अज्ञान दूर होईल आणि ते प्रगतीपथाला जातील आणि आपला समाज, आपला देश, आपले बांधव या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उच्च पदावर काम करतील. हे बाबासाहेबांनी म्हणजे संकल्प केला होता. आणि तो संकल्प खऱ्या अर्थानं आज मला वाटतं की पुरा झालेला आहे की या ठिकाणी आपले सर्व डॉक्टर, वकील, आमदार, वकील, सगळं बॅरिस्टर हे सर्व काही उच्च पदावरती आपली मंडळी आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत. तर ही
खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची पुण्याई आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946ला या ठिकाणी 8 जुलै 1945ला त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे. हे आपल्याला अभ्यास माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून ओघाने आलं म्हणून हे मी आपल्याला सांगत आहे की 8 जुलै 1945ला त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि शिक्षणाला किती महत्व आहे हे बाबासाहेबांनी सर्व समाजामध्ये जाऊन, सर्व ठिकाणी जाऊन लोकांना शिक्षणाचं महत्व काय आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा पीपल एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था या ठिकाणी निर्माण केली मुंबईला. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 1946ला सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईला त्याची स्थापना केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे औरंगाबादला 1950 साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून बहुजन समाजाच्या मुलामुलाकरता शिक्षण घेणं हे आता खऱ्या अर्थानं सुलभ झाले आहे अनेक ठिकाणी. म्हणजे बाबासाहेबांनी तेच केलं, परंतु बाबासाहेबांनी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी वसतिगृह असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की पंढरपूरला संत गाडगे बाबा यांनी एक सभागृह त्या ठिकाणी बाबासाहेबांना दान दिलं की जेव्हा संत गाडगे बाबा मुंबईला आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांकडे गेले आणि सांगितलं की आता माझे दिवस जवळ आलेले आहेत आणि मी आता जाणार आहे, परंतु खऱ्या अर्थानं याचं जतन या जगामध्ये दुसरं कोणी करू शकणार नाही, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकतील. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते वसतिगृह त्या ठिकाणी त्यांना दान दिलं. आणि पंढरपूरला माहिती आहे तुम्हाला की अजूनही ते वसतिगृह आहे, गाडगे बाबांनी दान दिलेलं आणि ते बाबासाहेबांनी सुरू केलं. आणि मग बाबासाहेबांनी सर्व ठिकाणी वसतिगृह निर्माण केली, कारण वसतिगृहात राहून या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये माझा समाज या ठिकाणी शिकला पाहिजे, माझी समाजाची, बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजेत, हा ध्येय उद्दिष्ट बाबासाहेब म्हणाले मी शिकलो पण मी नोकरीसाठी शिकलो नाहीये, तर माझ्या समाजाला पुढं कसं नेता येईल, माझ्या समाजाला उच्च पदावर कसं नेता येईल यासाठी. तर बाबासाहेबांनी जर नोकरी बघितली असती किंवा धंदा व्यवसाय केला असता तर बाबासाहेब या देशाचे आज मालक होऊ शकले असते, बाबासाहेब आंबेडकर आज करोडपती या ठिकाणी होऊ शकले असते. आणि म्हणून पण बाबासाहेबांनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही, आपल्या कुटुंबाकडे कधी पाहिलं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय आहे की यांनी रात्रंदिवस बाबासाहेबांनी अभ्यास केला. आणि पहिल्यांदा अभ्यास करून त्यांनी पुढे आपल्याला काय करायला पाहिजे तर त्यांनी पहिली मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण शिवाय पर्याय नाही आणि शिकल्याशिवाय या ठिकाणी प्रगती नाही किंवा स्वतःचा विकास नाही, कुटुंबाचा विकास नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं शिक्षण घेतलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत की बाबासाहेबांचं शिक्षण बोलता बोलता या ठिकाणी आपल्याला दम लागेल एवढ्या पदव्या घेतलेल्या आहेत. आणि म्हणून जगताप सर विनोद म्हणून सांगतो, या ठिकाणी आपली काही लोक आता लग्नपत्रिकेत लिहितात BA BCom डॉक्टर वकील इंजिनियर अमकं तमकं हे सगळ्या डिग्री लिहितात. कशासाठी डिग्री लिहितात? तुम्ही शिक्षण घेतलं, एवढं केलं, पण बाबासाहेबांच्या कार्यासाठी काय करता? बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलेलं आहे? आणि म्हणून जे शिकले, काय शिकले ते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यासाठी शिकले, पण समाजासाठी त्यांचं काय योगदान आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक उदाहरणार्थ म्हणून सांगतो, असाच एक माझा गावाकडचा एक मित्र होता, तर त्याने आपली पत्रिका लिहिली आणि म्हणजे दुसऱ्या समाजाचा होता आणि त्याने पत्रिका लिहिली आणि पत्रिकेत लिहिलं होतं, त्या डिग्री लिहिली, काय लिहिली डिग्री, तर डिग्री लिहिली होती MTD. आणि मग त्यांनी मला पत्रिका दिली आणि मग पत्रिका दिला, त्याला विचारलं काय रे बाबा, काय ही काय कुठली पदवी आहे, मला काय माहितीच नाही. ते म्हणला नाही भाऊ तुम्हाला नाही समजणार, हे आमच्या गावाकडली पदवी आहे. म्हणलं काय? MTD म्हणजे महेंद्र ट्रॅक्टर ड्रायव्हर. मला सांगायचं तात्पर्य हेच आहे, हेच उद्देशून म्हणायचं आहे की तुम्हाला जर डिग्री लिहायची असेल तर तुम्ही किती शिकला याला महत्व नाहीये, पण समाजासाठी, गावासाठी, लोकांसाठी तुम्ही किती राबता याला महत्व आहे. आणि म्हणून शिक्षण घेतलं तर दुसऱ्याला सुद्धा शिक्षणाची संधी द्या. एखादा गरीब माणूस असेल, एखाद्याची ऐपत नसेल, तर त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं त्याला शिक्षण दिलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. तुमच्याकडे आर्थिक जरा मदत असेल तर निश्चितपणे गोरगरीब बहुजन समाजातल्या लोकांना या ठिकाणी शिक्षणासाठी मदत केली पाहिजे, हे करायला पाहिजे. तर ते डिक्लेअर घेण्याचा त्यामध्ये अर्थ आहे असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे
की बाबासाहेब आंबेडकर BA, MA, PhD, DSc, LLD, DLAT, बार ॲट लॉ, म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. आणि म्हणून मला म्हणायचंय की बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या घेतल्या ते केवळ स्वतःसाठी किंवा स्वार्थासाठी नव्हे, तर या ठिकाणी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब आंबेडकर समाजासाठी राबले, समाजासाठी राहिले. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की आपण सुद्धा शिकलं पाहिजे. बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे त्या संदेश आपण या ठिकाणी पाळला पाहिजे. आपण शिकलं पाहिजे, आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. ह्या खऱ्या अर्थानं या मार्गाने जर गेलं तर निश्चित आपलं या ठिकाणी प्रगती होणार आहे, विकास होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा विषय मुद्दा मी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक कार्याला 31 जानेवारी 1920 ला मूक नायक या पाक्षिकाच्या वर्तमानातून या ठिकाणी सुरुवात केली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणजे 31 जानेवारी 1920 ला मूक नायक नावाचे पाक्षिक वर्तमानपत्र काढून त्यांनी सुरुवात केली आणि त्या पाक्षिकातून समाजाला प्रबोधन करण्यास सुरुवात केली. आणि म्हणून मूक नायक म्हणजे आपल्याला बोलता येत नव्हतं, आपण मुके होतो. आणि खऱ्या अर्थानं मुक्यांना बोलायला लावलं, आंधळ्याला दिसायला लागलं आणि लंगड्या पांगड्याला चालायला लावलं. तर ही बाबासाहेबांची पुण्य आहे. हे बाबासाहेबांनी सर्व काय केले हे तुम्हाला ज्ञात आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या सामाजिक कार्याला सुरुवात केली ते 31 जानेवारी 1920 ला. आणि म्हणून त्या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं या देशाला मोठं योगदान दिलं आहे. हे तो विषय वेगळा आहे, पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी पहिली क्रांती केलेली आहे, क्रांती मेड केलेली आहे. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह 20 मार्च 1927 ला मला पाणी पिण्याची बंदी होती. आम्ही माणसारखी माणसं होतो, परंतु त्या ठिकाणी मला पाण्याची पिण्याची बंदी असताना बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला आणि आपल्या क्रांतीला या ठिकाणी सुरुवात केली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी खऱ्या अर्थानं मोठं योगदान कुठलं केलं असेल तर या ठिकाणी हे संविधान या देशाचं लिहिलं. आणि ह्या संविधानामुळे आज सर्व समाजातल्या म्हणजे तळागाळातल्या पासून ते वरच्या उच्च श्रीमंत अशा गरबाळत माणसाला सुद्धा या ठिकाणी न्याय बाबासाहेबांनी घटनेच्या द्वारे आणि घटना सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माच्या आधारित लिहिली आहे. तुम्हाला थोड्या माहिती आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 ला या देशाला घटना बाहेर केली, ती अंमलात आणलेली आहे. मी त्याकडे जात नाही, तो विषय नाहीये. पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी देशासाठी मोठं योगदान काय केलेलं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेत असताना मी पुढे म्हणजे विद्यार्थ्यांना काय संधी दिला त्याकडे ते येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग तरी सुद्धा बाबासाहेबांनी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या योगदानाला मी म्हणेन बाबासाहेब आंबेडकर आज जर जिवंत असते तर आपल्या चामडीच्या चपला करून बाबासाहेबाला घालायला दिल्या असत्या तरी एवढे अमाप डोंगरा एवढे उपकार बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यावरती केलेले आहेत. आपण ते कदापि फेडू शकणार नाही आणि फेडणारही नाही. परंतु या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीशी आपण या ठिकाणी निगडीत असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांच्या चळवळीशी आपण या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी ह्या सर्व समितीचं, कारण गेले 2-3 वर्ष झालं या ठिकाणी ही समिती या ठिकाणी लोक जनजागृती करण्यासाठी, संविधान या ठिकाणी वाचवण्यासाठी, संविधानाचं सगळं म्हणजे कलमा या ठिकाणी पाठ म्हणजे सांगून विश्लेषण करून या ठिकाणी समाजावर परिवर्तन करण्यासाठी, समाजाला ह्या गोष्टी सर्व माहिती व्हाव्यात म्हणून हे काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि तो संदेश सुद्धा मला वाटतं की आपण सुद्धा हा संदेश बाबासाहेबांचाच या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या संदेशाप्रमाणे आपण वागणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मोलाची कामगिरी केलेली आहे की या देशाला मोठं योगदान केलेलं आहे. म्हणजे शैक्षणिक केलेलं आहे, धार्मिक केलेलं आहे, सामाजिक केलेलं आहे. आणि सामाजिक मध्ये या ठिकाणी काय येत आहे तर सामाजिक म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी निर्माण केली, शिक्षण मंडळ त्या ठिकाणी स्थापन केली, शिक्षणाला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे. एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहित असताना या ठिकाणी नोकर जे सर्व्हिस आहे, सर्व्हिसवाल्याला बोनस अमकं तमकं ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी आज घटनेमध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे आपल्याला माहिती आहे पण तरी सुद्धा ओघाने आलं म्हणून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी विविध प्रकारचे संबंध देशामध्ये
संबंध राज्यामध्ये जास्तीत जास्त सभा घेऊन, जास्तीत जास्त मिटिंगा घेऊन या ठिकाणी हे मोलाचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी समाजाला विविध तऱ्हेचे मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलं आणि त्यातमधूनच या ठिकाणी बाबासाहेबांनी अनेक क्रांत्या घडवलेल्या आहेत. अनेक देशामध्ये क्रांत्या झाल्या, त्या क्रांत्या सर्व रक्तहीन क्रांत्या झालेल्या आहेत. परंतु बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती क्रांती रक्तहीन अशी, म्हणजे कुठलाही रक्ताचा थेंब न सांडता ह्या सर्व क्रांत्या बाबासाहेबांनी शांतपणाने जिंकलेल्या आहेत. आणि म्हणून पहिली क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे, तर ती क्रांती, पहिली क्रांती बाबासाहेबांनी महाडला केली. दुसरी क्रांती बाबासाहेबांनी केली की आमच्या लोकांना, आम्ही माणसारखी माणसं होतो, आम्हाला मंदिर पाहिजे होता, काळाराम मंदिरात सत्याग्रह केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि सर्वात मोठी अशी महान क्रांती बाबासाहेबांनी केली आहे, तर ती तुम्हा सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी लाखो लोकांना बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली आहे. 14 ऑक्टोबर 1956 लाखोंनी असं भगवान बुद्धाचा धम्म काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे शिकले, बाबासाहेब स्वतः शिकले, स्वतः हे केलं, त्याचं आचरण केलं आणि त्या प्रकारे 10 पारमिता बाबासाहेबांनी पालन केल्या. आणि म्हणून त्यांना बोधिसत्व म्हणतात हे आपल्याला ज्ञात आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी या सर्व गोष्टी करून तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं आज समाजात सन्मानाचं, मानाचं जीवन जगण्याची संधी दिली. ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि म्हणून समाज प्रबोधन करायला बाबासाहेबांनी विविध मार्गदर्शन या पाक्षिकातून समाजाला पहिल्यांदा करत सांगितलेलं आहे. आणि आपली या ठिकाणी प्रगती कशी करावी, कशी असावं, यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी काय, म्हणजे आपण काय करावे, काय करू नये, कसे बोलावे, कसे वागावे, कसे राहावे, आपला ड्रेस कसा असावा, आपला सन्मानाने कसं आपण वागलं पाहिजे, आपल्या रूढी परंपरेविरुद्ध कशा प्रकारे विरोध, अंधश्रद्धेला कसे सोडून दिले पाहिजे, रूढी परंपरेला कसं सोडून दिलं पाहिजे, आपल्या हक्कासाठी आपण कसं लढलं पाहिजे, तर हे सर्व बहुजन समाजातल्या तळागाळातल्या माणसाला बाबासाहेबांनी शिक्षणाची संधी दिलेली आहे. हे शिक्षण दिलं बाबासाहेबांनी, म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं म्हणजे कसे लढावे, रूढी परंपरा सोडून द्यावे, शिक्षण घ्यावे, आपल्या मुलांना शिक्षण द्यावे, समाजाचे संघटन करावे, समाज कार्य करावे, अशा प्रकारे समाजाला मार्गदर्शन करत होते बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले म्हणजे मार्गदर्शन करत असताना एका दिवशी एक मोठी परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व काय आहे हे पटवून देत असताना या ठिकाणी काही मुद्दे बाबासाहेबांनी मांडलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी बाबासाहेबांनी, आपण आता विषयाकडे वळत आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय संदेश दिला हे खालीलप्रमाणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे, तिचे महत्व जाणा, हे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना संदेश देत असताना सांगितलं की शिक्षण हे अतिशय पवित्र आहे आणि ही पवित्र संस्था आहे आणि म्हणून आपण काही जरी झालं तरी शिक्षण घेतलं पाहिजे हे जाणा, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य निर्मळ ठेवले पाहिजे, म्हणजे आपलं वागणं, आपलं राहणं हे चांगल्या पद्धतीनं आपण आचरण केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य निर्मळ ठेवलं पाहिजे, हा बाबासाहेबांनी या ठिकाणी संदेश दिलेला आहे. नंतर शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे, कारण शाळा शिकल्याशिवाय या ठिकाणी उत्तम नागरिक होऊ शकत नाही. जर तो अडाणी असेल, तो अज्ञानी असेल, तो अंधश्रद्धाळू असेल तर तो प्रगती करू शकणार नाही. हे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे किंवा ठिकाण आहे आणि म्हणून ते आपण घेतलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. नंतर बाबासाहेबांनी सांगितलं की विद्या, प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री या पंचतत्वाने प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे. विद्या म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञान संपादन केलं पाहिजे. ज्ञानाची या ठिकाणी आपण म्हणजे भुकेले आहोत. आपण ज्ञान जर संपादन केलं तर निश्चितपणे आपण प्रगती करू शकतो. प्रज्ञा म्हणजे ज्ञान,
विद्या ही आपण शिकलीच पाहिजे. करुणा, मैत्रीशील, मैत्री भावना, शील पारमिता आणि म्हणून सर्व पारमितेचं पालन करणं हे बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे. हे मी सांगत नाहीये किंवा दुसऱ्यांनी कोणी सांगितलं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्याला संदेश देत असताना या ठिकाणी सांगितलं की विद्या, प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री या पंचतत्वाने प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे आणि आपल्या मार्गाने या ठिकाणी एकट्याने जावे लागले तरी आपले मनोधैर्य व निष्ठा राखून या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे मनोधैर्य आपण मजबूत केलं पाहिजे, निष्ठा ठेवली पाहिजे. म्हणजे शिक्षण मला हे करायचं आहे आणि ध्येय आणि उद्दिष्ट सांगत असताना बाबासाहेबांनी सांगितलं या ठिकाणी मोठमोठी या ठिकाणी महाविद्यालय निर्माण झाले पाहिजेत. आणि म्हणून जे आपले ध्येय आणि उद्दिष्ट आहेत बुद्धी सोसायटीचे 10 उद्दिष्ट, तर त्यामध्ये सांगितलं बाबासाहेबांनी या ठिकाणी विद्यालय, महाविद्यालय याची स्थापना केली पाहिजे. आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही. आता बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं संदेश दिला, पण आताचं कसं आहे, आताच्या खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षण संस्था आहेत का, आपली मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर होऊ शकतात का, आपल्याकडे ते आज परिस्थिती आहे का, हे सर्व त्यांनी आता काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की आमच्या मुलांनी शिकूच नये, मागासवर्गीयाच्या मुलांनी पुढेच जाऊ नये, कारण यांनी सवलती मिळाल्यामुळं हे मोठमोठ्या पदावरती गेलेत आणि आम्हाला आता मागे टाकल्यात. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं की मनोधैर्य आणि निष्ठा आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे. नंतर विद्यार्थ्यानो शिक्षणाने विवेक आणि धैर्य वाढते हे लक्षात ठेवावे. म्हणजे या ठिकाणी बुद्धी आपली ज्या ठिकाणी चांगली वाढते आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की धैर्य वाढते, आपल्याला धैर्य येतं. आपण जे शिकलो, वाचलो, अभ्यास केला तर त्यामुळे आपल्या मनामध्ये या ठिकाणी चांगले विचार, चांगले आचरण आपण करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी. नंतर सांगितलं की शिक्षणाने तुमचा उद्धार, म्हणजे शिक्षणाने तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता, दुसरं कुणी करू शकत नाही, कुठला देव करू शकत नाही, कुठला धर्म करू शकत नाही. तर तुमचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाने तुम्ही उद्धार करू शकता. हा बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना संदेश दिलेला आहे. जगात ईश्वर असो किंवा नसो त्यांचा विचार करण्याची तुम्हाला जरूर नाही आणि म्हणून त्या भानगडीत आपण पडूच नका. आपण एकच ध्येय ठेवा की फक्त शिक्षण आणि शिक्षण याकडेच लक्ष द्या आणि प्रगती पथावर तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं जगात देव आहे, ईश्वर आहे, आत्मा आहे, याच्याकडे तुम्ही त्या भानगडीत पडूच नका, कारण या देवधर्मामध्ये, कर्मकांडामध्ये या ठिकाणी तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना एका परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जो संदेश दिलाय तो संदेश तुमच्या समोर या ठिकाणी मी मांडणार आहे. हे बाबासाहेबांनी सर्व सांगितलेलं आहे, माझ्या मनाचं मी काही सांगत नाहीये. आणि म्हणून जगात ईश्वर असो किंवा नसो त्याच्या विचारावर जगण्याची तुम्हाला जरूर नाही. शिक्षण आणि विद्या या 2 गोष्टीशिवाय आपला उद्धार होणार नाही. आणि म्हणून शिक्षण असल्याशिवाय किंवा आपल्याला कुठली विद्या या ठिकाणी प्राप्त केल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही, हे ध्यानात ठेवा, असा संदेश बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. जगात ज्या घडामोडी होतात ते मनुष्य प्राणीच करीत जातात. म्हणजे जगात ज्या काही गोष्टी घडतात, जे काय होतं, जे काय गोंधळ होतो, काय बाकीच्या उपद्रव केला जातो, तर ह्या सर्व गोष्टी कोण करत असतात, कुठला देव करत नाही किंवा काय त्याचा देवाचा काही संबंध नाही. तर हे सर्व गोष्टी कोण करतात, तर हे या ठिकाणी मनुष्य प्राणीच करत असतात. आणि म्हणून इथे देवाचा कसलाही संबंध नाही, हे विसरू नका. म्हणजे याच्याशी देवाचा काही संबंध नाही. जगाच्या घडामोडी होतात ते या ठिकाणी फक्त मानव प्राणीच करू शकतात, मनुष्य प्राणीच करू शकतो. आणि म्हणून इथे देवाचा काही संबंध नाही, हे विसरू नका. आणि म्हणून आपण देवाकडे किंवा धर्माकडे लक्ष न देता आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. हा बाबासाहेबांनी या ठिकाणी मोलाचा संदेश दिलेला आहे. विद्येशिवाय माणसाला मोठेपणा व सन्मान, विद्वत्ता प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेवावे. म्हणजे विद्या घेतल्याशिवाय, ज्ञान घेतल्याशिवाय माणसाला मोठेपण किंवा सन्मान या ठिकाणी प्राप्त होत नाही, हा बाबासाहेबांनी लक्षात ठेवावे. हा संदेश बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. माणूस किती शिकला, किती विद्वान झाला, त्याने दुसऱ्याने विनयाशी वागले पाहिजे. म्हणजे माणूस किती शिकला, किती मोठा झाला,
पण तर जो विनयाने वागला नाही तर त्याच्या मोठेपणाला आणि शिक्षणाला काही भाव राहत नाही, त्याचं खऱ्या अर्थानं आधिपतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माणूस कितीही शिकला असेल, किती विद्वान असेल, तर त्याने दुसऱ्याशी विनयाने वागले पाहिजे. म्हणजे नम्रता असली पाहिजे, विनय असला पाहिजे. नाहीतर मग आपल्याकडे मी एवढा शिकलो, मी एवढा मोठा झालो आणि मला काय दिलं कोणी, मी स्वतः शिकलो म्हणून मी अभ्यास केला. अरे पण बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर तुला शिक्षणाची संधीच कुठून मिळाली असती. आणि म्हणून तू बाबासाहेबांच्या उपकाराला जाण ठेवली पाहिजे, बाबासाहेबांच्या उपकारावर आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपली काही काही लोक शिकलेत पण या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याला ते विसरून जात आहेत, समाजाच्या कार्याला ते विसरून जात आहेत. आणि ते म्हणतात की मी अभ्यास केला, मी हे केलं, मी केलं. अरे पण तुला सगळं मी केलं बरोबर आहे, पण तू अभ्यास केला ते पण बरोबर आहे, पण तुला जर शिक्षणाची संधी दिली नसती बाबासाहेबांनी घटनेच्या द्वारे, तर तुला हे आज पाहायला दिवस मिळले असते का? आमचे डॉक्टर साहेब मोठे अधिकारी या ठिकाणी होऊ शकले असते का? आमची बरीचशी मंडळी मोठमोठ्या क्लासरूम ऑफिसरवरून रिटायर झालेली आहेत, ही संधी मिळाली असती का? तर ही फक्त बाबासाहेबांमुळे मिळाली आहे. आणि म्हणून दुसऱ्याशी विनयाने वागले पाहिजे, तरच त्याची समाजात किंमत होते. जर तुम्ही विनयाने वागला, त्यांच्याशी चांगला वागला, समाजाशी चांगलं वागला, तर या ठिकाणी तुम्हाला तिथे किंमत मिळली जाते, तुम्हाला तुमची किंमत त्या ठिकाणी मोजली जाते. आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वाभिमानात विनय असला पाहिजे, कारण विनय हा महत्वाचा आहे. कारण विनय आणि नम्रता हे अतिशय महत्वाचं बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे विद्यार्थ्यांना. कारण विनय हा महत्वाचा भाग आहे. कारण विद्या ही विनयाने सोबते असे सुभाषित हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे विद्या असेल आणि तर ज्याच्याकडे म्हणजे विद्या आहे, ज्याला ज्ञान आहे, पण त्याला जर ज्ञान ही नसेल, विनय नसेल, तर त्याला काय फायदा होत नाही. आणि त्या विनयानेच खऱ्या अर्थानं म्हणजे विद्या ही विनयाने सोबते असे सुभाषित बाबासाहेबांनी सांगितले आहे, हे लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांनो, विद्या, विनय आणि शील ही माझी 3 उपश्य दैवते आहेत. बाबासाहेब म्हणतात विद्या, विनय आणि शील हे अतिशय महत्वाचे आहेत. तिन्ही म्हणजे विनय संपादन केले पाहिजेत. आणि ही सर्वात मोठी दैवत मी कुठल्या देवाला, कुठल्या धर्माला, कुठल्या रूढीला, परंपरेला मानत नाही, आणि मी ह्या दैवतांना मानतो. हे कारण या ठिकाणी विद्या, विनय आणि शील, शिलाला बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्व आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या ठिकाणी दस पारमिता म्हणजे या ठिकाणी दसशिला त्याला म्हणतात. तर दसशिलेचं बाबासाहेबांनी तंतोतंत या ठिकाणी पालन केलंय. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण ऐकलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर एवढे शिलवान होते, एवढे विद्वान होते की बाबासाहेब आंबेडकरांनी या दसशिलाचं पालन केलं. आणि म्हणून या दसशिला त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. आणि त्यातून बाबासाहेब आंबेडकर या उच्च पदाला पोहोचलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांना या ठिकाणी काठमांडू येथे बोधिसत्व ही सनद तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे हे माहीत आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी विनयाने राहिले, या ठिकाणी म्हणजे शिलवान राहिले. दसशिलाचं त्यांनी परिपूर्ण पालन केलं आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो बाबासाहेब आंबेडकरच्या शिलाच्या संदर्भामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस लंडनला एका लायब्ररीमध्ये बाबासाहेब आंबेडकर बसत असताना, तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी शिक्षणासाठी किती ध्यास घेतलेला आहे. आणि लहानपणापासूनच म्हणजे रामजी बाबाने तुला त्याचे संस्कार केले होते की भिवा तू चांगला शिक आणि समाजासाठी काहीतरी कर, हेच माझं खरं सर्व संपत्ती. मुलांनी काय वळण लागावं, शिक्षणाला ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या त्या त्यावेळेस आपल्या बहिणींचे दागिने घाण ठेवून बाबासाहेबांना पुस्तकं पुरवली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांसाठी अभ्यास करण्यासाठी रामजी बाबा म्हणजे 10 बाय 10च्या खोलीत राहत असताना 3 वाजेपर्यंत रामजी बाबा बसून राहायचे. आणि मग या ठिकाणी 3 वाजेपर्यंत बाबासाहेबांना 4 वाजेपर्यंत झोपू द्यायचे भिवाला. आणि ते मग 4 वाजल्यानंतर उठवायचे आणि उठ भिवा, आता तुला अभ्यास करायची वेळ आहे. बस झोपाय जागा नव्हती अशा अवस्थेमध्ये. आणि मग भिवा उठल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या जागेवरती झोपायचे. म्हणजे हे सुद्धा आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जो संदेश दिलाय, जो पालकांनी खऱ्या अर्थानं हा संदेश आपल्या मुलाला दिला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर कसे शिकले, कसे काय झालं, हे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरचं शिलाचं मी या ठिकाणी सांगत होतो की बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या लायब्ररीमध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर
एक दिवशी रात्रभर अभ्यास करत बसले आणि तो वॉचमन, तो शिपाई आहे त्या लायब्ररीचा, तो कुलूप लावून निघून गेला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती गोष्ट. आणि निघून गेल्यानंतर सकाळी आला आणि सकाळी आल्यानंतर तो पटापट बाबासाहेबांच्या पाया पडू लागला की डॉक्टर आंबेडकर, मी तुम्हाला इथं कोंडून गेलो. बाबासाहेब म्हणले की मी तुझेच उपकार मानतो की मला या ठिकाणी रात्रभर म्हणजे दिवस आणि 24 तास या ठिकाणी मला अभ्यास करण्याची संधी मिळाली. मी तुझे थोर उपकार मानतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी किती अभ्यास केला हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं तशाच प्रकारे मार्गदर्शन मुलांना केलं पाहिजे. आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. पण आपल्याकडे मुलं काही शिकत नाहीत. काय शिकले तर थोडे फार शिकतात. 10वी पास झाला, 9वी नापास झाला, गणित गेलं, इंग्लिश गेलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की त्या विद्यार्थ्यांना सांगत होते की मी वर्गाच्या बाहेर बसून शिकलो, मला लाईट नव्हती, मला काही हे नव्हतं, सेपरेट अभ्यास करायला रूम नव्हतं. मी अशा अवस्थेत सरकारी जी लाईट होती नगरपालिकेची त्याच्या रोडवर बसून त्या खांबाच्या लाईटीखाली बसून या ठिकाणी मी शिक्षण घेतलंय. आणि बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांना संदेश सांगताना की मी किती हाल अपेक्षेने शिकलो, तर माझं म्हणणं आहे मी शिकलेलो आहे तर माझे समाज बांधव, माझे बहुजन समाजाची मुलं या ठिकाणी, माझ्या समाजाची मुलं या ठिकाणी शिकली पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले की मी कसे शिकलो तर तशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा शिकावं हा संदेश त्या ठिकाणी दिला. आणि मग त्या लायब्ररीमध्ये बाबासाहेब आंबेडकर दररोज त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जात होते. त्या ठिकाणी एक रुई नावाची एक मुलगी होती, तर ती मुलगी सुद्धा त्या ठिकाणी दररोज अभ्यास करायला त्या ठिकाणी येत असत. आणि मग अभ्यास करता करता तिचं सारखं लक्ष ते बाबासाहेबांकडे जायचं. ती बाबासाहेबांकडे सारखी पाहायची, टक लावून पाहायची. तिला वाटायचं की बाबासाहेबांनी माझ्याकडे पाहावं, माझ्याकडे बघावं, माझ्याकडे हे करावं, माझ्याकडे ते करावं. ती असे खूप हे करायची. आणि मग तिने असं केल्याच्या नंतर त्या एक दिवशी काय झालं, बाबासाहेब पुस्तकात होते, ती गेली आणि त्या पुस्तकाला धक्का मारला आणि ती पुस्तकं खाली पाडली. आणि खाली पाडल्यानंतर पुन्हा उचलून ती म्हणली हे घ्या आंबेडकर, ही पुस्तकं त्यांच्या हातात देत म्हणाली, ती म्हणली की आंबेडकर मी तुमच्यावर खूप प्रेम करते, मला तुम्ही खूप आवडता आणि तुम्ही माझ्या भारत धरलाय, तुम्ही माझ्याशी प्रेम करावं, माझ्याशी चांगलं बोलावं, एवढंच नव्हे तर तुम्ही माझ्याशी लग्न सुद्धा करावं असं मला वाटतं. आणि मग असं म्हणल्यानंतर बाबासाहेब तिला म्हणाले की बरं झालं मी 7 समुद्राच्या पार या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेलो आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आई नव्हती, मला बहीण नव्हती, मला कोणी नव्हतं. पण आज या ठिकाणी आज तू या ठिकाणी मला बहीण मिळालेली आहे आणि त्याचा मला मोठा आनंद होत आहे. बघा म्हणजे बाबासाहेबांनी शिलाला किती जपलेलं आहे, किती पाहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस या ठिकाणी आपल्यातली 15 लोक लंडनला शिकायला पाठवली होती बाबासाहेबांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामध्ये आपला एक माणूस त्या ठिकाणी गेला तर त्याने तिथून एक स्वतःची म्हणजे त्या मुलीबरोबर लग्न करून त्या ठिकाणी इकडे भारतात आला. आणि औरंगाबादच्या कॉलेजमध्ये आल्यावर बाबासाहेबाला भेटायला गेला आणि सांगितलं की मी आता माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि मी आलेलो आहे. बाबासाहेबांनी विचारलं ही मुलगी कोण आहे, तर म्हणलं मी हिच्याशी लग्न केलंय साहेब, मी असं केलंय. बाबासाहेब म्हणले आत्ताच्या आता त्या मुलीला तिकडे सोडून ये, नाहीतर तू इथं माझ्या कॉलेजमध्ये अजिबात पाऊल ठेवायचं नाही. आणि त्याला परत पाठवलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर या 15 लोकांमध्ये तुम्हाला माहिती असेल रत्नाकर गायकवाड म्हणून आहेत, तर त्यांच्या वडिलांना सुद्धा बाबासाहेबांनी 15 लोकांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला किती महत्व दिलं आहे. कारण मी शिकलो तर माझ्या समाजातली माणसं पण शिकली पाहिजेत आणि त्या उद्देशाने बाबासाहेबांनी शिलाला किती महत्व दिलं आहे. नाहीतर एखादं आपल्यासारखं कुणी असतं तर म्हणलं असतं चला ठीक आहे, ती परदेशाची आपल्याला मुलगी मिळते बायको म्हणून तर गेल्या ते, पण बाबासाहेबांनी ते टाळलं. एवढंच नव्हे तर पदवी प्रदान करताना त्या ठिकाणी संध्याकाळी तिकडे पार्टी असते, त्या पार्टीमध्ये सुद्धा सर्वांच्या समोर त्या ठिकाणी दारूचे ग्लास वगैरे ठेवले होते आणि बाबासाहेबांच्या समोर सुद्धा एक ग्लास ठेवला आणि त्यात दारू उठली. तेव्हा ते म्हणले की घ्या आंबेडकर. बाबासाहेब म्हणले की मी ह्याला शिवत सुद्धा नाही, मी खऱ्या अर्थानं हे पाळत नाही, मी ह्या म्हणजे मी पंचशिलेचं पालन करतो, मी हे करणार नाही. म्हणजे बघा बाबासाहेबांनी शिलाला अजिबात डाग लावू दिला नव्हता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून शिलाचं पालन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात विद्यार्थ्यांनो विद्या, विनय आणि शील ही 3 माझी तत्वे आहेत. शील म्हणजे सदाचार, शील म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म. आणि म्हणून विद्येबरोबर माणसाकडे शील असणे गरजेचं आहे. कारण शिलाशिवाय विद्येला किंमत नाही. कारण विद्या ही दुधारी तलवारी सारखी आहे. ज्याकडे विद्या आणि शील आहे असा मनुष्य दुसऱ्याचा प्राण वाचवेल, अशी
विद्या आहे, पण शील नसेल तर तो मनुष्य विद्येच्या शास्त्राने एखादाचा घात सुद्धा करू शकतो. म्हणजे या ठिकाणी शीलाला किती महत्व असलं पाहिजे, ज्ञानाला किती महत्व असलं पाहिजे, त्याच्याकडे शील असलं पाहिजे. म्हणजेच पंचशिलेचं पालन हाली करता कामा नये. तुम्हाला माहिती असेल की सर्वात मोठा न्यूट्रॉन बॉम्ब या ठिकाणी काढलेला आहे. तर जर त्याला शील नसेल, त्याला ज्ञान नसेल, तर तो न्यूट्रॉन बॉम्ब जर आता टाकला तर या ठिकाणी अर्ध जग सुद्धा नष्ट होऊ शकतं. परंतु हे विज्ञानाच्या आधारित भगवान बुद्धाचा धम्म आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा बॉम्ब फोडायचा नाही किंवा कुठेही टाकायचा नाही. आणि हे केवळ बाबासाहेबांनी, म्हणजे शील म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार. या ठिकाणी विद्येबरोबर माणसाला शील बरोबर आहे. शिलाशिवाय विद्येला किंमत नाही. कारण विद्या ही एक दुधारी तलवार आहे. ज्याच्याकडे विद्या आहे आणि शील आहे असा मनुष्य दुसऱ्याचा प्राण वाचवेल. आणि म्हणून अशी विद्या आहे. आणि तुम्हाला माहिती असेल नागालँड आणि हिरोशिमावर बॉम्ब टाकला होता, तर अजून सुद्धा ते लोक व्यवस्थित झालेले नाहीत. एवढी हानी होते आणि म्हणून ते त्यांना कळत नव्हतं. आणि म्हणून त्यांना भगवान बुद्धाचा धम्म कळाला जपानच्या लोकांना. आणि मग त्यावर त्यांनी संशोधन केलं. आणि म्हणून आज जो न्यूट्रॉन बॉम्ब आहे ते टाकत नाही. त्याचं कारणही काही, त्यामुळे माणसाची हानी होईल, त्यामुळे माणसाचा घात होईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी का नाही तेव्हा विद्यार्थ्याला संदेश देत असताना सांगितलं, विद्येच्या शास्त्राने एखाद्याचा घात करेल, बदनामी करेल, निंदा करेल, चाहडी करेल, लोकात अपप्रचार करेल किंवा कपट कारस्थान करेल, असे पाप कर्म न करता सदाचाराचा व शीलाचा मार्ग अवलंबवा, असा विद्यार्थ्यांना संदेश केलेला आहे. शिक्षणाने लोकांचे डावपेच ओळखता येतात. खरं खोटं, बरं वाईट हे समजलं जातं. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची गरज आहे तशी ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून ज्ञान संपादन करा, हा बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना संदेश दिलेला आहे. भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर शिक्षण प्रचार हा एकमेव श्रेष्ठ उपाय आहे. विद्यार्थ्याने नेहमी जागृत असले पाहिजे. क्षण प्रतिक्षण त्या ठिकाणी जागृत असणं गरजेचं आहे. लोक नावे ठेवतील असे वर्तन करू नये. म्हणजे वाईट वर्तन या ठिकाणी करता कामा नये. आपलं नाव कसं राहील, आपल्या आई वडिलांचं नाव कसं राहील, आपल्या देशाचं नाव कसं राहील, अशा प्रकारे आपण मुलांनी वर्तन केलं पाहिजे. असं म्हणू नये की बाबा एखाद्या म्हणजे वर्तन चांगलं केलं, नाहीतर म्हणतात बघा हा ते सरोजाचा मुलगा, ते सरोजाची मुलगी, ते असं आहे, ते तसे आहेत, असं नाव ठेवता कामा नये. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की स्वतः जागृत असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही मनोधैर्य व निष्ठा, विवेक, शीलता संपादन करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे तुम्ही दूध प्राशन करा, असा बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे. शिक्षण हे पोट भरण्याची कला नसून संस्कृत जीवन जगण्याची कला आहे, हे विसरू नका, हा बाबासाहेबांनी या ठिकाणी संदेश दिलेला आहे. विद्यार्थ्यांना वाईट व्यसनापासून अलिप्त राहावे. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्यसन तरुणवयात करू नका, हा बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. अंधश्रद्धा, अज्ञानापासून दूर राहावे, बुद्धिमान विज्ञानवादी व्हावे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही नेहमी स्वच्छ राहिले पाहिजे. मी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतले. आज मी तुमच्यासाठी सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद महाविद्यालय निर्माण केले आहे. आणि इतर शाळा महाविद्यालयात तुम्हाला कसलीही बंधने नाहीत, याचा फायदा करून घ्या. शिक्षण घेऊन जनसेवेचे कंगन बांधून समाजकार्य करा. विद्यार्थ्यांनो, सुशिक्षित व्हा, बहुश्रुत बना, कला कौशल्य शिका, सामाजिक चळवळीत भाग घ्यावा, योग्य ज्ञान दान द्यावे, सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक कार्याचा अभ्यास करा, बौद्ध धम्माचा अभ्यास करा. हे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना मला वाटतं की संदेश दिलेला आहे. या ठिकाणी आपण हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून या विषयाला जोडूनच या ठिकाणी बौद्धांची मुले कशी असावीत हा विषय मी थोडक्यात सांगून या ठिकाणी संपवणार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा तुम्हाला दक्षिण दिले, अनेक कुटुंब धर्मांतरित झाली, परंतु अनेक बौद्ध कुटुंब धम्माकडे वळत नाहीत, विहारात जात नाहीत, धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे बालिका यांच्यावर बौद्ध धर्माचे संस्कार होत नाहीत. आणि म्हणून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा यांनी 24 प्रकारची शिबिरं राबवण्याचा प्रयत्न संकल्प केला आहे. संपूर्ण भारतभर
राज्य शाखा निर्माण केल्या, तालुका शाखा निर्माण केल्या, वार्ड शाखा निर्माण केल्या, बाल शिबिरं राबवली पाहिजेत असा आदेश संस्थेने दिला आहे. आणि त्यामुळे बौद्ध मुली कशी असावीत हा विषय तुमच्या समोर मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बाल संस्कार घडवण्याचा पहिल्यांदाच माता पित्याकडून पालक यांनी स्वतः बौद्ध धर्माचे आचरण केले पाहिजे, तरच बाल बालिका यांच्यात संस्कार होतील. ते खालीलप्रमाणे म्हणजे बौद्ध मुले कशी असावीत या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. म्हणजे बौद्ध धम्म मानणाऱ्या माणसाच्या घरात या ठिकाणी जन्माला आला असेल तर त्यावर बौद्ध धर्माचे संस्कार झालेच पाहिजेत. म्हणजे पहिल्यांदा माता पित्यावर बौद्ध धर्माचे संस्कार असले पाहिजेत, तरच ते आपल्या मुलावर या ठिकाणी संस्कार केले पाहिजेत. मुलांना शाळेत टाकले पाहिजे, शिक्षण दिले पाहिजे. म्हणजे आपली बौद्ध मुलं काही शाळेत तर ते शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांना शाळेत टाकलं पाहिजे. बालवयात त्याला बुद्ध विहारात नेले पाहिजे. बालवयात जर त्याला पंचशील त्रिचरण आले पाहिजे, बुद्ध वंदना सूत्रपठण आले पाहिजे. बाल शिबिरात 7 वर्षाचा झाल्यावर बसवले पाहिजे. युवक असल्यास त्याला युवक युवती श्रामणेर शिबिरात बसवले पाहिजे. बौद्ध धम्माकडे त्याला म्हणजे तो वळेल. हुशार व अभ्यासू गुणवान मुलं असावीत. बौद्ध मुलं कशी असावीत हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पंचशिलाची पालन करणारी मुलं असावीत. बालवयातच पालकांनी बौद्ध धर्माचे महत्व, शिक्षणाचे महत्व, थोर महापुरुषाचे महत्व, तथागत भगवान बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनावर बालकांच्या रुजवावेत असे आपली बौद्ध मुलं असावीत. बौद्ध मुले आई वडिलांची ऐकणारी असावीत. खोडकर उन्हाळ नसावीत, खोटं बोलणारी नसावीत, राहणीमानात टापटीप असावे. बौद्ध मुलांनी दररोज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांची प्रतिमा फोटो समोर पंचांग प्रणाम करावा, त्यांना हार घालावा, त्यांना वंदन करावं, आई वडिलांना वंदन करावं. असं आपण आपल्या मुलाला या ठिकाणी वळण लावलं पाहिजे. असे आपली बौद्ध मुलं असले पाहिजेत. आई वडिलांना प्रणाम करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. बौद्ध उपासकाने मुलांना बौद्ध संस्कार दिले पाहिजेत. बौद्ध मुले दर रविवारी धम्म स्कूल, संडे स्कूल या ठिकाणी स्कूलमध्ये आपण विहारात पाठवली पाहिजेत, गेली पाहिजेत. लहान मुलांनी या ठिकाणी प्रोत्साहित होऊन धम्म निबंध स्पर्धेत भाग घेतला पाहिजे, बक्षिसे मिळवली पाहिजेत. मोठे वयस्कर माणसाचा आदर करणारी असावीत. अभ्यासात हुशार असावीत. वाचनाची आवड त्याला लावावी, वाचणारी असावीत, अभ्यास करणारी असावीत. सर्व खेळांची आवड असणारी त्यात भाग घेणारी असावीत. गायन स्पर्धा, भीमगीते, बुद्धगीते, गाडाळी व गायन स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवणारे असावीत. भरपूर शिक्षण घ्यावे. भविष्यात शिक्षणाची कास धरून प्रगतीकडे वाटचाल करावी. खूप अभ्यास करून उच्च पदव्या घेतल्या पाहिजेत. कला कौशल्यात प्रवीण झाले पाहिजेत. हे पालकांनी असं मुलाला घडवलं पाहिजे आणि अशी मुलं आपली बौद्ध मुलं घडली पाहिजेत. मुलांनी संकल्प केला पाहिजे की मी शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक इत्यादी पदव्या ज्या मोठमोठ्या पदावर जाण्याचा प्रयत्न करीन, धम्माचा प्रसाराने प्रसार करीन. अशा प्रकारे आपली बौद्ध मुलं असावीत. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला या ठिकाणी संदेश आणि आपली बौद्ध मुलं कशी असावीत तर या ठिकाणी ही बौद्ध धर्माच्या नियमाप्रमाणे वागणार असावीत, विहारात जाणार असावीत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. पण पहिल्यांदा पालकाने आपण गेलं पाहिजे आणि जर पालकाने गेले तरच मुलं त्या विहाराकडे वळतील. पालकाने सुद्धा व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. पालकाने सुद्धा कुठलीही गोष्ट मुलांच्या समोर वाईट वर्तन किंवा पंचशिलेचं पालन नाही केलं तर ते मुलं सुद्धा तसेच करतील. आणि म्हणून या पंचशिलेपासून या ठिकाणी म्हणजे चांगल्या ह्याच्यापासून अंधश्रद्धेपासून मुक्त करावीत. मुलांना कुठलीही अंधश्रद्धा शिकू नये किंवा सांगू नये. नाहीतर मग परीक्षा असली की सांगतात या देवाच्या पाया पड आणि जा तू जणू काय तो दिवस पेपर लिहायला यायचा आहे. आपल्याकडे हे आहे तर मुलांना आपण चांगलं मार्गदर्शन करून या ठिकाणी आपली मुलं हुशार बनवावेत. आणि म्हणून बौद्ध मुले कसे असावेत हे थोडक्यात माझ्या परीनं या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व अभ्यासक आहात, आपण वाचक आहात आणि म्हणून बाबासाहेबांनी जो संदेश दिला आहे तो संदेश आपण मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी एवढंच बोलतो. आपण सर्वांनी या ठिकाणी मला शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल समितीचं या ठिकाणी मला या समितीमध्ये बोलण्याची संधी या ठिकाणी पुष्पगुप्त यांची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी मुकेशजी गायकवाड गुरुजी
त्याप्रमाणे या ठिकाणी जगताप गुरुजी आणि सर्व समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातून सर्व कवी गायक या ठिकाणी हिगे गुरुजी असतील, त्या मोहन शिंदे गुरुजी असतील, अनिल गायकवाड असेल, माझे मित्र आणि माझे या ठिकाणी जवळचे या ठिकाणी स्टेशन मास्तर, रिटायर्ड स्टेशन मास्तर या ठिकाणी मदन कांबळे असतील, या सर्वांनी या ठिकाणी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल या ठिकाणी मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी माझं लांबलेलं प्रवचन आहे, या ठिकाणी मी नेहमी वेळेतच बोलतो आणि वेळेतच संपवतो, तेव्हा या ठिकाणी मी 8 मिनिटं अगोदर या ठिकाणी हा विषय या ठिकाणी संपवत आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. साधु 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 साधु. आजचे वक्ते आदरणीय दिलीप सरोदे सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश व बौद्धांची मुले कशी असावीत या संदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्वाचं असं लेक्चर आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप घेण्यासारखं आहे. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना जो संदेश दिला होता तो आज पालकांना सुद्धा तो संदेश आहे की आपल्या मुलांना बौद्ध संस्कार कसे द्यावेत, आपली मुलं बौद्ध संस्काराने कशी वाढली जातील याकडे आपल्या पालकांना सुद्धा लक्ष देणं हे गरजेचं आहे. याच्यावरून या विषयासंदर्भात आपल्याला खूप मोलाचं असं मार्गदर्शन आदरणीय दिलीप सरोदे गुरुजींनी केलेलं आहे. त्याबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो आणि आपल्या विचारवंत विनंती करतो की आपण आपले अभिप्राय द्यावेत. हॅलो, हा हिंगे बोलतो गुरुजी. जय भीम. हा हिंगे सर, आपला विनंती आहे की आपण आपला अभिप्राय द्यावा. ओके ओके सर, ओके ओके. सर्व आदर्शांना वंदन करून उपस्थित सर्व आदरणीय सर्व मान्यवर श्रोतागण या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज माझे गुरुवर्य दिलीप सरोदे गुरुजी यांनी अतिशय सुंदर असा विषय या ठिकाणी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश आणि बौद्धांची मुले मुली कशा असाव्यात ह्या विषयावरती 6:30 मुकेश गुरुजींनी सांगितलं आणि 6:30 वाजल्याच्या नंतर आज म्हणजेच 6:30, 7, 8 म्हणजे 1-1.5 तासामध्ये हा विषय त्यांनी तयार केला आणि सुंदर असा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, कारण त्याच्याकडे तेवढं ज्ञान आहे म्हणून त्यांच्याकडे, आणि विचार पण त्यांचे आचार चांगले आहेत म्हणून गुरुजीने आज माझे गुरुवर्य आहेत ते अतिशय सुंदर असा विषय गुरुजीने या ठिकाणी दिलेला आहे. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजावायचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. त्याच्यामधलं एकच मला वाक्य इतकं सुंदर आवडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दैवत कुणाला म्हटलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दैवत म्हटलेलं आहे विद्या, विनय आणि शील हे माझे दैवत आहेत. आणि हे गुरुजींनी त्या ठिकाणी या तिन्ही गोष्टीवर, या तिन्ही दैवतावर गुरुजींनी भर दिला. म्हणून आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला दैवत म्हटलंय तेच खरं आहे. आपल्या जर जीवनामध्ये हे तिन्ही दैवत जर आले तर आपण कधीही मागे राहू शकणार नाही किंवा आपली मुलं मागे राहणार नाही. आपलं घर, आपला परिवार, आपलं कुटुंब हे सुसंस्कृत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण खरे दैवत आपलं जर असेल तर विद्या आहे, विनय आहे आणि शील आहे. विद्या पण तुमच्याकडे असली पाहिजे. विद्या असून फक्त फायदा नाही तर तुमच्याकडे विनय असला पाहिजे. विनय असून तुमच्याकडे फायदा नाही तर तुमच्याकडे त्याला शील असलं पाहिजे. म्हणून हे खरखर हे 3 आपले दैवत आहेत आणि हे दैवताचं पालन केलं पाहिजे. आणि हे दैवताचं पालन करून आपण पुढे आपल्या जीवनाची वाटचाल केली, आपल्या मुलाबाळांची वाटचाल केली तर आपलं घर आणि परिवार, समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गुरुजीने अतिशय सुंदर असं या भाषेमध्ये गुरुजींनी हा विषय दिलेला आहे. म्हणून मी जास्त न बोलता माझे गुरुवर्य सरोदे गुरुजी यांना मी नतमस्तक तर होतोच, पण त्यांच्या विचाराला वंदन करतो आणि त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. धन्यवाद. जय भीम.
खूप खूप धन्यवाद आदरणीय उत्तम हिंगे गुरुजी. आपण सुंदर असा अभिप्राय दिलेला आहे. यानंतर मी आदरणीय नामदेव खाडवे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. सविनय जय भीम. जय भीम. जय भारत. जय संविधान. तर अतिशय जबरदस्त आजचा हा विषय, जी खरी काळाची गरज आहे. कारण बाबासाहेबांनी कसं शिक्षण घेतलं, कशा पद्धतीनं त्यांनी शिलाचं पालन केलं, आणि हे सगळं आपण जेव्हा आताच्या पिढीला सांगू त्याच वेळेला पिढीच्या म्हणजे आताच्या मुलांच्या हे लक्षात येईल, त्यांना कळेल की बाबासाहेबांनी काय केलं आणि कशा प्रकारे शिक्षण घेतलं आणि शिलाचं पालन कसं केलं. कारण आजकाल या गोष्टी शील पाळणं खूप आताच्या पिढीला खूप अवघड झालेलं आहे, आणि म्हणून शील नेमकं काय आहे हे समजून सांगण्याचं काम आदरणीय सरांनी केलेलं आहे. अतिशय जबरदस्त आणि मनाला भावलेलं आहे आजचं हे प्रवचन. दुसरी गोष्ट, बौद्ध धर्मातील उपासक उपासिकांनी आपल्या पाल्याला कशा पद्धतीचं वर्तन करायला सांगावं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. शिक्षण असेल, बौद्ध धर्माचं आचरण असेल, या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत त्यांनी एक एक लाईन अगदी महत्वाची होती, आणि ती प्रत्येक लाईन लक्षात ठेवून आपण आपल्या मुलांवरती संस्कार टाकावे असा संदेश सुद्धा आपल्या प्रवचनातून सरांनी दिलेला आहे. तेव्हा सरांचं प्रवचन अगदी मनापासून मला आवडलेलं आहे. एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो, सांगतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय नामदेव खाडवे सर. आपण खूप सुंदर अशी प्रतिक्रिया सरांच्या व्याख्यानाला दिलेली आहे. आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. यानंतर मी आदरणीय मदन कांबळे सरांना विनंती करतो की आपण ही आपला अभिप्राय द्यावा. सर्वांना सवनीय जय भीम आणि दिलीप दादांना मानाचा जय भीम. दादांनी खूप छान विश्लेषण केलं. 2-2.5 तासामध्येच त्यांनी सांगितल्याप्रमाणे विषय आपल्या समोर मांडला. आपण काय काळजी घ्यायची मुलांच्या विषयी किंवा बाबासाहेबांचे संदेश, कारण त्यांचे जे विचार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांच्या मनावर झालेला तो खूप म्हणजे ज्ञानाचा एक, मला काय म्हणत, ज्ञानाचा एक त्यांनी त्याच्यातून धडा घेतलेला आहे की माझं, जसं बाबासाहेब म्हणायचे की माझा मुठभर समाज आहे तो झोपलेला आहे, त्यांना जाग कसं करायचं. परंतु त्यांचे इतके अनंत उपकार आहेत आपल्यावरती बाबासाहेबांचे की त्यांनी त्यांच्या काळचं शिक्षण कसं घेतलं. आताच्या मुलांना ती परिस्थितीची जाणीव नसेल, त्यांना बसायला नव्हतं, परंतु आजकाल मुलांना सगळ्या काही सुविधा आहेत. त्यांना शिक्षणासाठी पुस्तकं नव्हती, स्वतःचे वडील कर्ज काढून त्यांना पुरवायचे. त्या आंबेडकर घराण्याचा एवढा त्याग आहे, एवढा त्याग कुणी केलं नसतं. तर त्यांच्या त्यागामुळं आपण माणसात आहोत. आणि प्रत्येकाने बुद्धविहारात का जावं, मुलांना शाळा का शिकावी, हे एक जिवंत उदाहरण आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही आपली मातृसंस्था आहे. ती कधीही कुणाला असं हे त्यांच्या घराण्याला कधीही गालबोट लावलेलं नाही कोणी, आणि लावण्याचा प्रयत्नही कोणी करणार नाही. त्यांच्या घराण्याचं आपल्या संपूर्ण बौद्ध समाजावर खूप उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. आणि दादांनी खूप काही सांगून गेलेत की विद्या, शील आणि विनय ह्या 3 गोष्टींना बाबासाहेबांनी दैवत मानून आपल्याला जो संदेश दिलेला आहे त्याच्यातनं आपण काय काय गोष्टी घ्यायच्या आणि आताच्या मुलांवरती कसे आई वडिलांनी संस्कार करायचे. ज्या ग्रुपवरती जेवढेही लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. कारण शिक्षण, कारण आता बघा हे जे सरकार आहे 63,000 शाळा बंद करणार, आणि 63,000 शाळा बंद केल्याच्या नंतर आपण किती वंचित राहू शिक्षणापासून. तेव्हा
बाबासाहेबांचा मूलमंत्र आहे आपल्याला दिलेला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कारण हेच जर शिक्षण आता जर नाही मिळालं तर पुढच्या पिढीला म्हणजे गुलामीतच दिवस काढावं लागतील ना. तेव्हा दादांनी आता जो सांगितलेला संदेश हा सर्व ग्रुपच्या लोकांनी आत्मसात करावा, इतरांना सांगावा. आणि ह्याच्यामध्ये कधी कोणी मोठं पण, आणि दादांनी सांगितलंय की ही बाबासाहेबांचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून कोण डॉक्टर झाले, बॅरिस्टर झाले, वकील झाले, सायंटिस्ट झाले, पण ह्यांना हे कळायला पाहिजे की आपण कुणामुळे. दादांचं एक गाणं आहे, सुटबुट घालतो, गोट गोट बोलतो, फायदा समाजाला काय, तुझा फायदा समाजाला. म्हणजे समाजासाठी आपण ज्या बाबासाहेबांनी जे स्वतःच संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं, त्या बाबासाहेबांचं थोडं का व्हायना कार्य तुम्ही सगळ्यांनी मिळून भाऊ म्हणून आपण सगळ्यांनी पुढे नेऊया. आणि मी जास्त न बोलता माझ्या दादांना पुन्हा एकदा त्यांचे मी आभार व्यक्त करतो, पुन्हा एकदा त्यांना मानाचा जय भीम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय मदन कांबळे सर. आपण खूप सुंदर पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि धन्यवाद. यानंतर मी आदरणीय अनिल गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बहुजन हिताय बहुजन सुखाय या मालिकेवरती जे सर्व आपले श्रोते आहेत त्यांना क्रांतिकारक जय भीम करून आज या ठिकाणी जे आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत, माझे गुरुबंधू आहेत. मी तर भाऊ आम्ही एकमेकाला भाऊच म्हणतो. मी भाऊ बोलतो त्यांना आणि ते मला अनिल भाऊच बोलतात. तर बंधूंनो, गुरुजींनी आपल्या पुढे जी ही व्यथा किंवा जी परिस्थिती, जी पद्धत जे आपल्या पुढे मांडलेली आहे धम्माची, संघाची, जीवन जगण्याची, आणि बाबासाहेबांनी आपल्याला काय जीवन जगण्याची पद्धत शिकवलेली आहे. मला वाटतं आम्ही 40 वर्षापासून 40च्या आधी जवळीक आहोत. खऱ्या अर्थाने माझे भाऊ बंधू त्या गुरु जे वामनदादा असेल, कर्टक असेल, कलेच्या माध्यमातून असेल किंवा संस्थेच्या माध्यमातून असेल, ते ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेला पोषक, त्या गुरूंना पोषक आचार विचार. थोडं अजूनही जर पुढे गेलं तर जे बाबासाहेबांनी दुःख भोगले, भगवान बुद्धाच्या काळापासून भाऊवरती इतका म्हणजे मला राहत नाहीये रडण्याशिवाय, की एवढा प्रसंग असूनही ते आपल्याला धम्म त्यांच्या पद्धतीने कसा सांगतात. थोडंही लवलेस त्या दुःखाचा त्याच्यात आपल्याला म्हणजे प्रत्येकाला माहिती असून जाणू देत नाहीयेत. आणि इतकं शुद्ध पद्धतीने एवढं निर्मळ आणि स्वच्छता जीवन जगण्याची जी पद्धत, धम्माचा ज्या आचरणाची पद्धत आपल्या पुढे व्यक्त करतात. मी भाऊला या सर्व ज्या याला मानतात ते आजपर्यंत जगत आलेत, अनुसरण करत आलेत, आणि त्याचे खरंच प्रॅक्टिकल जी काय असते समाजाला त्याचं रूपात सांगतात आपल्या व्यावहारिक जीवनातून. मी त्यांना, माझ्या बंधूला लाख 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 शुभेच्छा देऊन त्यांचं भावी आयुष्य अशा पद्धतीने सुख समृद्धीचं चांगल्या पद्धतीचं जावं, त्यांना अधिक लोकांची सेवा करण्याच्या अशा पद्धतीने धम्माच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून लाभो अशी लाख लाख शुभेच्छा करून मी इथे थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. खूप खूप धन्यवाद अनिल सर, आपण खूप सुंदर व्यक्त झालेला आहात. आपले खूप खूप आभार. आपल्या या ग्रुपवर प्रतिक्रिया देण्यामध्ये काही भगिनी सुद्धा आहेत, त्यांनी जर प्रतिक्रिया दिली तर तेही स्वागतार्ह आहे. तर त्यांनाही मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया द्यावीत. यानंतर मी आदरणीय विशाल माने सरांना विनंती करतो की त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना सप्रेम जय भीम. खूप छान माहिती दिली सरोदे गुरुजी सर. आपण जो विद्यार्थ्यांना संदेश दिलता बाबासाहेबांनी तो खूप छान पद्धतीने सांगितला. त्याप्रमाणे बौद्धांची मुले कसे असावेत, त्यांचं आचरण कसं असावं आणि आम्ही त्यांना प्रगतीकडे कशी न्यावे यासाठी खूप छान माहिती दिली. त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. जय भीम. प्रतिक्रियाबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभार. यानंतर कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ आहे. तर मी महिला सदस्यांना
विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी. हॅलो आदर्श हा बोला. आपण मान्यवराला जय भीम. जय भीम. सरोदे गुरुजींनी फार चांगलं प्रवचन केलं. खूप खूप धन्यवाद. फार सुंदर आणि खूप म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनावरती आणि आम्हाला जे काय समजावून सांगायचा प्रयत्न केला, खूप छान त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय अशोक गायकवाड सर. आपण ही खूप सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. यानंतर मला कोणाचा हँडराईज दिसत नाही आहे. तर कोणाला प्रतिक्रिया उत्स्फूर्त द्यायची असेल या संदर्भात तर त्यांनी ती आवश्यक द्यावी. आदरणीय शेषराव शिरसट सरांना विनंती करतो की आपण आपली प्रतिक्रिया द्यावी. आदर्शांना मी अभिवादन करतो. उपस्थित सर्व ग्रुपमधील सर्व पदाधिकारी, या ऑनलाईन प्रवचन मालिकेत भाग घेणारे सर्व धम्मबांधव भगिनी त्यांना मी जय भीम करतो. आजचा विषय जो झाला एकदम हा नवीन पिढीला एक मार्ग दाखवणारा हा असा विषय होता. यावरून गुरुजीचं असं दिसून येते की त्यांची ज्या ठिकाणी ते शिबिराला जात असतील त्यांचं तर मी म्हणतो ते शिबिरार्थी एवढे भाग्यवान समजतो की असे शिक्षक फार कमी लोकांना ते मिळतात. मग या शिक्षणातून जर त्या शिबिरातून 5च माणसं जर तयार झाली प्रशिक्षणार्थी तर ते धम्माचं कार्य अधिक गतिमान जोमाने पुढे जाते याचा मला आत्मविश्वास आहे. गुरुजीचं जे प्रवचन आहे, ज्यांचे बालक लहान आहेत त्यांच्या पालकांनी हा संदेश मनाला लावून घेऊन आपले पालक कसे त्या ठिकाणी त्या चांगल्या दिशेनं त्यांना मार्ग दिसेल याच्यासाठी प्रयत्न केले तर अधिक उचित होईल. एवढंच बोलतो. गुरुजींना पुन्हा जय भीम आणि धन्यवाद देतो आणि मी थांबतो.